हां नाही ते पाठवून देतो मी तुम्हाला, थोडं टाईम लागेल त्याला. हां चालते. ऋषी, हां बोल ना. आज प्रपोज डे आहे, तुम्हाला प्रपोज नाही केलं. प्रपोज? अरे येडीबेडी झाली काय? आता प्रपोज बिपोज काय नाही, आता डायरेक्ट तुझ्या बापाला प्रपोज करणार मी. फोन लावतो तुझ्या बापाला, थांब. हॅलो मारुतीराव, नमस्कार. कोण बोलतंय? अहो तुमचं जावई बोलतोय. आज काय माहिती आहे का, आज प्रपोज डे आहे. तुमच्या पोरीचा हात मागायला फोन केलाय तुम्हाला मी. तुम्ही हो बोलले तर चांगलं होईल, पण जर तुम्ही नाही बोलले तरी काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट फर्निचर काढणार आणि तुमच्या पोरीला डायरेक्ट पळून नेणार, कळलं काय? जॉब बिबची गरज नाही आपल्याला. 85 एकर आपल्या नावावर जमीन आहे आणि साधारण एक 50-60 वर्षांनी आहे ना त्या जमिनीतून बुलेट ट्रेन जाणार आहे. आणि त्या बुलेट ट्रेनला आहे ना लोखंड पण आपणच सप्लाय करणार आहे, JCB पण आपलाच आणि डंपर पण आपलाच असणार आहे. त्यामुळं काय विषय नाही, जॉबची काही गरज नाही. अहो हे तर काय नाही, याचं कॉन्ट्रॅक्ट पण आहे ना आपलाच भाऊ घेणार आहे. आणि आपण शाळेत होतो तेव्हापासून बुलेटवरच जातो शाळेला. आणि आता तुमची पोरगी पण बुलेट लवर आहे ना, ही बुलेट ट्रेन पण आपणच चालवणार आहे, कळलं काय? आता चाललोय पुढच्या महिन्यात जापानला क्लास लावायला. एका महिन्यामध्ये शिकणार आणि दुसऱ्या महिन्यात बुलेट ट्रेन घेऊन डायरेक्ट तुमच्या घरी. आणि जर कोणी मध्ये केलं तर आपला घोड्याचा लय मोठा फार्म आहे, एकेकाला आहे ना सेपरेट घोडा लावणार, कळलं काय?